नागपूरचा प्रमुख मार्ग रिंग रोडवरील पडोळे चौकापासून सुमारे पाऊण किलोमीटरपर्यंत अंतराचा रस्ता पूर्णपणे जलमय झाला। वाहतूक यामुळे दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली। या भागात पाणी साचण्याची समस्या कायम आहे। वारंवार तक्रार केल्यानंतरही महानगरपालिकेकडून परिणामकारक उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। एवढंच नाही तर कोट्यवधींचा खर्च करून उभारण्यात आलेला पंप हाऊस सुरू आहे की नाही या संदर्भातही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे। नागपुरातील रिंग रोडवरील पडोळे हॉस्पिटल चौक पासून राधे मंगलम कार्यालय जवळपास पाऊण किलोमीटर अंतर असेल आणि पाऊण किलोमीटर अंतरावरचा एक बाजूचा संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे। त्यामुळे एक मोठा तलाव या ठिकाणी निर्माण झाला आहे की काय असा भास होतोय। मात्र हा नागपूरचा एक मुख्य रस्ता आहे जो जवळपास पाऊण किलोमीटर लांबीपर्यंत जलमय झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती एका बाजूने वळवण्यात आलेली आहे। फक्त रस्त्याच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती वाहतूक पोलिसांच्या मदतीने सुरू आहे। काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे। दरवर्षी असा प्रॉब्लेम होतो? हा दरवर्षीचा प्रॉब्लेम नाही आहे, हा गेल्या 25 वर्षापासून प्रॉब्लेम आहे। इथलं पूर्ण एरियावातले जे काही रहिवासी आहे सगळे त्रस्त आहे या प्रॉब्लेमपासून। तर ही समस्या सोडवण्यासाठी जे काही स्थानिक नगरसेवक आहे किंवा महापालिका आहे त्यांच्याशी संपर्क साधला, काही उपाय योजले का? काही उपाययोजना झालेली आहे ती यावर्षी ते पंप हाऊस तयार करण्यात आला, ते आजपर्यंत चालू झालेलं नाही। याच वर्षी पंप हाऊस याच प्रॉब्लेमसाठी ते महानगरपालिकेने सरकारने करून ठेवला आहे, पण काही कामाचं नाही आहे। कदाचित दृश्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर असं वाटेल की हा एक मोठा तलाव जो आहे तो या ठिकाणी साचलेला आहे। मात्र हा तलाव नाही आहे तर नागपूरचा अत्यंत प्रमुख मार्ग म्हणजेच रिंग रोड आहे आणि या रिंग रोडवर अशा पद्धतीने अतिवृष्टीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ,